नमस्कार मैत्रिणींनो, आज मी चिकन खिमा बनवत आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे पाव किलो चिकन खिमा घेतलेला आहे स्वच्छ धुवून. इथे तेजपत्ता, चक्रीफूल आणि मसाला इलायची घेतली आहे. इथे कांदा लसूण मसाला, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि धने पावडर. इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, आले लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे 2 चमचे, छोटे 2 चमचे बनवून घेतलेले आहेत. तर चला पाहूया. मग इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी. मीडियम गॅस फ्लेमवरती आपण हे करायचं आहे. आधी सुरुवातीला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तेल इथे गरम होत आहे. आता इथे ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता, मसाला इलायची आणि चक्रीफूल हे फोडणीसाठी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकणार आहे. ह्याच्यामध्ये हा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून, म्हणजे परतायला पटकन भाजला जातो व्यवस्थित आणि खातानाही त्याचा फ्लेवर छान लागतो. म्हणून कांदा हा बारीकच चिरून घ्यावा. मी इथे स्वच्छ कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे, ताजी आणली होती. मी पाणी टाकण्यासाठी थोडंसं पाणी, 1 ग्लासभर पाणी मी गरम करायला ठेवलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी न टाकताही बनवू शकतो. पण माझ्या मुलांना तिखट जास्त जमत नसल्यामुळे थोडंसं पातळ तरी खाण्यात यावं म्हणून मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी स्किप करू शकता तुम्ही. तर इथे कांदा चांगला परतून घेतलेला आहे. आता मी इथे घरी बनवलेलं तूप टाकलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकलेला आहे. आले लसणाची पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकली आहे. माझ्या घरी साई खूप राहते म्हशीच्या दुधा असल्यामुळे, त्याच्यामुळे मी साईचा जास्त खात नसल्यामुळे मग मी त्याचं तूप बनवलेलं आहे. आणि घरचं तूप हे खूप छान लागतं, चविष्ट आहे तूप. इथे आता चांगला टोमॅटो परतून घेतलेला आहे. जेवढं चांगलं मीडियम आचेवरती परताल तेवढं त्याची चव चांगली लागते. आता इथे मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. तेही चांगले तेलामध्ये परतले तर तर्री चांगली येते आणि कच्चेपणा लागत नाही त्या मसाल्यांचा, त्यामुळे थोडंसं तो परतून घेतलेला आहे. हळदीचा पण कच्चेपणा त्यातून निघून जातो आणि त्याची चव चांगली येते त्याला भाजीला. आता याच्यामध्ये मी चिकन किमा स्वच्छ धुतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये मी ॲड करते. तोही आता चांगला परतून घेऊया, म्हणजे मसाले चांगले त्याच्यामध्ये मुरले जातील. हा असा आता चिकन चांगलं त्याच्यामध्ये मिक्स, चिकन आणि मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे किमा. तो स्वच्छ धुतल्यामुळे त्याला चिकनला जो वास असतो तो निघून जातो आणि चव अजून छान लागते त्याच्यामध्ये. तूप का ॲड केलं तर तुपामध्ये बनवलं तर खूपच छान अजून चविष्ट बनतो किमा. हा असा मी आता परतून व्यवस्थित घेणार आहे. त्याच्यामध्ये मग मी ते गरम पाणी जसं लागेल तेवढंच मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि पाणी नाही टाकलं तरी मिठाच्या पाण्यानेच मस्तपैकी शिजला जातो, म्हणून मी कुकरमध्ये सहसा बनवते. कुकरमध्ये जास्त त्याची चव राहिली जाते चांगल्या पद्धतीने. मी इथे स्टीलचा कुकर वापरत आहे. त्याचा जो बुडाचा भाग आहे तो जड आहे. इथे मी आता खूप सारी कोथिंबीर ॲड करते आणि त्या कोथिंबीरीची चव पण एक खूप छान लागते त्याला येते.
कोथिंबीर पण मी चांगली मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आता. त्यामुळे जसं जेवढ्या तुमच्या घरामध्ये माणसं कमी असतील तर खाणारे कमी असतील तर थोडंच पाणी ॲड करा, किंवा नाही ॲड केलं तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. इथे आता मी कोथिंबीर, चिकन किमा हे सगळं चांगलं मिक्स वाफवून घेणार आहे चांगल्या पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते थोडंसं मी. आता त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून त्याला मी 2 ते 3 शिट्ट्या करून देणार आहे. जेणेकरून ते खालीही लागणार नाही. तर मस्त त्याला उकळी आलेली आहे. तर मी आता त्याच्यावरती झाकण लावून हवा टाईट करून 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेणार आहे. खूप टेस्टी लागतो चिकन किमा. तुम्ही फक्त बटरमध्ये पण बनवू शकता, त्याने पण खूप चव लागते. मी माझ्या आवडीप्रमाणे तेल आणि थोडंसं तूप टाकून ते बनवलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी चिकन किमा बनवून झालेला आहे. बघा कसा दिसतो आहे. खूप छान वास सुटला आहे. मला खूप आवडतो. तर तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की शेअर करून सांगा कशी झाली ती. थँक्यू.